चल चल बाजूला हो, नाटक करू नको, जा. आजोबा दुसरीकडे बघून थोडं रागात बोलले आणि देवयानी शॉक झाली. मिसेस पाटील मात्र मनातच खुश झाल्या, पण चेहरा मात्र एकदम नॉर्मल ठेवला. देवयानीने मान वर करून आजोबांकडे पाहिलं. ते दुसरीकडे बघत होते. त्यांनी मिस्टर पाटीलांना सोफ्याकडे इशारा केला, तसे मिस्टर पाटील त्यांना सोफ्याकडे घेऊन गेले. आजोबा, काय झालं? देवेने उठून उभे राहत प्रचंड टेन्शनमध्ये विचारलं. हे असं खोटं खोटं प्रेम दाखवलेलं मला अजिबात आवडत नाही, आजोबा रागात बोलले आणि कार्तिकच्या शेजारी जाऊन बसले. यांना खरंच माहिती झालं का? देवेनीला आता रडू आलं. तिने तोंड बारीक करून कार्तिककडे पाहिलं. तो गालात हसत होता. तिला आता त्याचाही थोडा रागच आला. आजोबा एकतर असं बोलत आहेत आणि हा सर्किट हसतोय. तिने त्याच्याकडे थोडा रागीट कटाक्ष टाकला, तसं त्याने भुवया उंचवल्या. नेहमी भुवया उंचावून घाबरतो. देवेने तोंड बारीक करून खाली मान घातले आणि आजोबांसमोर येऊन उभी राहिली. असे का ठम्मसारखे उभे आहेस? मला इतक्या महिन्यात एकही फोन का नाही केला? हा बटाटा, तो तर फोन करणार नाही हे माहिती होतं, पण तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला, आजोबा रागात बोलले आणि देवेनीने गडबडून त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे यांना कॉल केला नाही म्हणून राग आलाय? तिने मनातच सुस्कारा सोडला. आजोबा, ते मला माफ करा. ते देवेने अगदी बारीक आवाजात बोलू लागले. राहू दे, मला माहिती आहे, हा माझा बटाटा यानेच तुला कॉल करू दिला नसेल. दिवसेंदिवस जास्त सडका बनत चालला आहे. काय करणार, नातू माझाच आहे म्हणून खपवून घ्यावं लागतं. आजोबा तोंड वाकडं करत बोलल्यानं देवेनीला खुदकन हसू आलं, पण तिने कंट्रोल केलं. हसू दाबत तिने कार्तिक पाटीलकडे पाहिलं. तो डोक्याला हात लावून तिच्याकडेच बघत होता. तिने पटकन चेहरा गंभीर केला. बरं, ते जाऊ दे. माझ्यासाठी काय काय बनवलं आहे? पटकन आणून दे, खूप भूक लागली आहे. एकतर त्या हॉस्पिटलचं खाऊन खाऊन पूर्ण जिभेची चव गेली आहे. आजोबा वैतागून बोलले. हो आजोबा, आत्ताच आणते, देवयानी आनंदाने बोलली आणि किचनकडे पळाली. पण किचनमध्ये येताच तिला थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं. तिने पटकन किचनचा कट्टा पकडला. मॅडम, तुम्ही ठीक आहात का? तिथले शेफ तिची अवस्था पाहून लगेच तिच्याजवळ आले. त्यांनी तिला खुर्चीवर बसवलं. हो, मी ठीक आहे. थोडा अशक्तपणा जाणवतोय, देवयानी एका हाताने डोकं पकडून बोलली. तेवढ्या दुसऱ्या शेफने लगेच तिच्यासमोर लिंबू पाणी धरलं. मॅडम, हे लिंबू पाणी घ्या, बरं वाटेल. तो ग्लास तिच्या हातात देत बोलला. तिने पटकन ते लिंबू पाणी घेतलं आणि पिऊन टाकलं. तिला बरं वाटायला थोडा वेळ लागला. मॅडम, सरांना बोलावतो, तो शेफ बोलला आणि जाऊ लागला. तोच तिने त्याला थांबवलं. नाही, नको, काही गरज नाही, मी त्यांच्याशी नंतर बोलेन. तुम्ही एका वाटीत सूप घ्या आणि ताटात थालीपीठ, उसळ आणि दही घ्या. सगळ्यांसाठी वेगवेगळे ताट करा, देवयानी म्हणाले. थोड्याच वेळात मूव्हिंग टेबलवर सगळं तयार झालं. ती नोकरासोबत ते टेबल घेऊन बाहेर आली. अरे वा, सगळं माझ्या आवडीचं. माझी गोड नात, तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं, आजोबा आनंदाने बोलले. माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे आजोबा, ती हसत म्हणाली आणि आजोबांना जेवायला मदत करू लागली. मिसेस पाटील वरवर हसत बघत होत्या, पण मनात प्रचंड राग होता. कार्तिक आणि मिस्टर पाटील मात्र आनंदी दिसत होते. जरी कार्तिकचा चेहरा निर्विकार होता, तरी देवयानीला माहिती होतं की तो आज खूप आनंदात आहे. कारण आज चक्क ऑफिसची वेळ होऊन गेली तरी तो घरीच होता. शिवाय त्याने आज नाश्ताही केला नव्हता. म्हणजे तो नक्कीच आजोबांची वाट बघत होता. फक्त बोलून दाखवत नव्हता, पण मनातून त्याला भरपूर काळजी होती. याची प्रेम करण्याची स्टाईल थोडे हटके आहे, पण मनाने मात्र एकदम नंबर 1 आहे. देवयानीने कार्तिककडे एक प्रेम कटाक्ष टाकून पुन्हा आजोबांकडे पाहिलं. आजोबांनी चमच्याने सूप चाखलं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अप्रतिम, यासाठी तुला पूर्ण गुण, आजोबा देवयानीकडे बघून बोलले. देवयानीही त्यांच्याकडे बघून हसली. अरे बघताय का, खा पटकन, आजोबा बोलले तसे सगळे खाऊ लागले. मिसेस पाटीलने तोंड वाकडं करून थालीपीठाकडे पाहिलं. बघताय काय, तुला काय आता ते कॉन्टिनेंटल जेवण पाहिजे का? कधीतरी आपलं पारंपरिक जेवणही खाऊन बघावं, आजोबा बोलले. तसे मिसेस पाटीलनी लगेच चेहरा हसरा केला आणि नाईलाजाने थालीपीठ खाऊ लागल्या. खूप छान बनवलं आहेस, आजोबा थालीपीठ खात म्हणाले. देवयानीला आता जास्तच आनंद झाला. तिने लगेच कार्तिककडे पाहिलं, पण तो खाली बघून खात होता आणि आता त्याचा चेहरा थोडा आकसलेला वाटत होता. त्यांना आवडलं नाही का?
अरे देवा, त्यांना जर आवडलं नसेल तर? आपण आधीच त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी बनवायला हवं होतं. आपण तर आज त्या शेफ लोकांनाही काही बनवू दिलं नाही. देवेने आता मनातून अस्वस्थ झाली. माझं झालं. कार्तिक उठत म्हणाला आणि त्याने त्याचा कोट घेतला. देवेने त्याच्या ताटाकडे पाहिलं. त्याने थोडंसं जेवण तसंच ठेवलं होतं. त्याचं पोट भरलं असेल का? तिला आता त्याच्याशी बोलायचं होतं, पण तो निघाला होता. पटकन आपणही त्याच्या मागून जावं म्हणून ती तेथून निघणार तेवढ्यात कार्तिक, आजोबांनी मागून हाक मारली. तसा कार्तिक जागच्या जागी थांबला. त्याने मागे वळून आजोबांकडे पाहिलं. तुझी खूप आठवण आली रे माझ्या मुला. या म्हाताऱ्या आजोबांना एक मिठी तर मारू शकतोस ना? आजोबांनी त्याच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं. तसा कार्तिक पुढे झाला आणि खाली वाकून त्याने आजोबांना घट्ट मिठी मारली. टेक केअर, तो आजोबांना बोलला आणि लगेच उठून निघून गेला. माझा बटाटा, याला तर प्रेम पण व्यक्त करता येत नाही. बघितलं कसं डोळ्यातलं पाणी लपवत गेला? आजोबा हसत देवेनीला म्हणाले. देवेनी पण हलकेच हसली. तिला पण माहिती होतं, जेव्हा जेव्हा कार्तिक इमोशनल होत होता तेव्हा तेव्हा तो असं तडक निघून जायचा. त्याला प्रेम व्यक्त करायला वेळ लागत होता. पप्पा, तुम्ही खाऊन घ्या, मेडिसिन घ्यायचे आहेत, मिस्टर पाटील म्हणाले. देवयानीने तिचा नाश्ता कसाबसा संपवला. कार्तिक असा अर्धवट सोडून गेल्यामुळे तिला जेवण जात नव्हतं. उगाच अस्वस्थ वाटत होतं. देवयानी, तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चल, खूप बोलायचं आहे. तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून आजोबा बोलले. हो आजोबा, तिने हसून होकार दिला. थोड्याच वेळात ती आजोबांच्या रूममध्ये गेली. आजोबा आराम खुर्चीवर बसून खिडकीतून बाहेर बघत होते. ती जाऊन त्यांच्या पायाशी बसली. आजोबा, तिने हाक मारली तसे त्यांनी तिच्याकडे पाहिलं. अगं, वरती सोफ्यावर बस, आजोबा म्हणाले. नाही, मला इथंच बसायचं आहे, देवेने हसत बोलली. बरं, जास्त अस्वस्थ होऊ नको. कार्तिक अर्धवट नाश्ता सोडून गेला म्हणून. आजोबा हसून बोलले तसे तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. तुला काय वाटलं? मला कळलं नाही का? अगं, त्याला असं जाताना पाहून तुझा पडलेला चेहराच सगळं काही सांगून गेला होता, आजोबा हसत बोलले. ते त्यांना आवडलं नाही बहुतेक, देवयानी नाराज होत बोलली. कोण बोललं त्याला आवडलं नाही? अगं, कधी काळी थालीपीठ म्हणजे त्याच्या आवडत्या पदार्थापैकी एक होतं. माझा नातू आहे तो, माझा बटाटा. माझ्या आणि त्याच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत, म्हणून तर मी माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम माझ्या बटाट्यावर करतो. पण आजोबा बोलता बोलता एकदम गंभीर झाले. तसं देवयानीही टेन्शनमध्ये आली. पण काय? तिने लगेच विचारलं. आज तू जे थालीपीठ बनवलं होतंस त्याला त्याच्या आईच्या हातची चव होती, सायलीच्या हातची चव. ती पण असंच थालीपीठ बनवायची माझ्यासाठी आणि कार्तिकसाठी. अगदी तशी चव आज तुझ्या हातच्या थालीपीठाला होती. इतक्या वर्षानंतर सुद्धा माझ्या लक्षात आहे ती चव. आजोबा थोडे अस्वस्थ होत बोलले आणि देवेनी शॉक झाली. सगळं बनवण्याच्या नादात ती हे विसरली होती की थालीपीठ बनवायला तर ती सायली काकूकडूनच शिकली होती. पण अगदी तशीच चव या थालीपीठालाही येईल हा तिने विचारच केला नव्हता. आज नकळत पुन्हा एकदा तिने कार्तिकला दुखावलं होतं. तिला मनातून खूप वाईट वाटलं. तिचा चेहरा पुन्हा पडला. तेवढ्यात तिच्या हातातला फोन वाजला. तिने लगेच फोन पाहिला. कार्तिकचा मेसेज होता. काळजी करू नकोस प्रिये, मी ठीक आहे, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. मेसेज वाचून तिच्या जीवात जीव आला. तिने हसून त्यालाही माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे असं उत्तर पाठवलं. मग तिने आजोबांकडे पाहिलं. आजोबा हसून तिलाच बघत होते. काय मग, माझ्या बटाट्याने रोमॅन्टिक मेसेज केलेला दिसतोय, आजोबांनी डोळे मिचकावून विचारलं. तसे देवयानी लाजून गालत हसली. तुम्हा दोघांना पाहून मला खूप आनंद होतो. बस आता इथून जायच्या आधी मला माझ्या पंतप्रधानाला बघायचं आहे. लवकरच लवकर कामाला लागा, आजोबा हसत बोलले आणि देवयानी गडबडून गेली. तिने लाजून मान खाली घातली. बस, अशीच कायम आनंदात राहा, आजोबा समाधानाने तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले. तिने आजोबांकडे पाहून स्मित केलं. आजोबा, एक विचारू? तिने विचारलं. हो विचार, आजोबा म्हणाले. पण उत्तर नक्की देणार ना? तिने पुन्हा विचारलं. हो, आज तू काहीही विचार. माझ्या बटाट्याने आज मला मिठी मारली तर आज मी खूप खुश आहे. विचार काहीही,
आजोबा आनंदाने बोलले. देवेने एक दीर्घ श्वास घेतला. आजोबा, मला कार्तिकच्या मॉम, सायली काकूबद्दल सगळी माहिती हवी आहे. प्लीज तुम्ही मला सगळं सांगाल का? देवयानीने आजोबांकडे बघत विचारलं. पार्ट कसा होता नक्की सांगा हं, मी वाट पाहते. थँक्यू.